कधी ऐकलंय का की प्रेमाचं एक असं घर आहे जे काळाच्या पलीकडचं आहे पण आजही तितकं जिवंत आहे जितकं शतकांपूर्वी होतं। तर मी उभी आहे आपल्या जगातल्या आश्चर्यांपैकी असलेले एक आश्चर्य म्हणजे ताजमहालच्या इथं। या शुभ्र संगमरवरी वस्तूच्या मागे एक प्रेमकथा आहे, एक वेदना आहे आणि एक आशाही। पण इथे आल्यावर मला जाणवलं ताजमहाल हे फक्त पाहण्याची गोष्ट नाही, ते अनुभवायचं आहे। प्रत्येक पावलागणिक तो आपल्याला काहीतरी सांगतोय। तर चला मी तुम्हाला घेऊन जाते एक अशा सफरीवर जिथे सौंदर्य, प्रेम आणि इतिहास एकत्र भेटतात। सकाळी लवकरच आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनच्या बाहेर पडल्यावर लगेचच तुम्हाला रिक्षावाले आवाज देतात की ताजमहाल चलिये रस्ते में छोड़ दूंगा असं काहीतरी म्हणतात। पण माझा सल्ला असा आहे की तुम्ही प्रीपेड रिक्षा काउंटरच वापरा बरं का। ते स्टेशन बाहेरच असतं, तिथं तुम्ही रिक्षासाठी फिक्स असे रेट्स तिकीट्स तिथं असतात, ते तुम्ही घेऊ शकतात। तर आम्ही ताजमहालपर्यंत रिक्षामध्ये इथंच पैसे भरले आणि इथंच रिक्षा बुक केली आणि ते एक्स्ट्राचं काही चार्जेस घेत नाही। जे फिक्स रेट असतो तोच तुमचा भाव असतो, दुसरीकडे कुठेही आपली फसवणूक केली जात नाही। म्हणजे फक्त ताजमहालपर्यंत जाण्यासाठी 150 रुपये घेतात आणि 700 रुपये विथ ताजमहाल आणि 4 प्लेसेस एक्स्ट्राचे आहेत त्यांचं। आणि त्याचबरोबर त्या काउंटरवर आपल्या रिक्षाचा नंबर म्हणा किंवा त्यांचं नाव हे सगळं तिथं लिहून घेतलं जातं चिठ्ठीवरती वगैरे, त्याच्यामुळे आपली फसवणूक होत नाही। आणि ताजमहाल ते स्टेशन हे याचं अंतर 5 ते 6 किलोमीटर आहे आणि तुम्हाला रिक्षाने 15 ते 20 मिनिटं लागतात, म्हणजे तिथल्या ट्रॅफिकनुसार। नमस्कार, मी स्नेहल परमेश्वर धोपी आणि मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करते। तर तुम्हाला बघत असाल की आज मी किती स्पेशल ठिकाणी आहे, म्हणजे जगातलं 7वं आश्चर्य असलेल्या अशा ताजमहाल एका आश्चर्याभोवती आपण आज फिरणार आहोत। तर तुम्हाला देखील सगळं मी दाखवून देईल, चला माझ्यासोबत। जेव्हा तुम्ही ताजमहालाच्या मुख्य गेटमधून आत जाता ना, तुमच्या समोरचं दृश्य अक्षरशः श्वास रोखून ठेवतं। पांढरं शुभ्र संगमरवरी महाल इतक्या नजाकतीनं, इतक्या डिटेल्समध्ये बांधलेला ना की काही क्षण तुम्ही बोलूच शकत नाही। ते फक्त बघणं नसतं, तो एक अनुभव असतो। आत मकबरात जायच्या आधी आपल्याला हे घालावं लागतं पायामध्ये। हे आम्ही बाहेरूनच घेतलेलं 10 रुपयाचं। मित्रांनो, हे बघा, शहाजहानं त्यावेळीच लिहिलंय की मकबरीमध्ये फोटोग्राफी अलाव नाही, त्यामुळं मकबरीच्या आत फोटोग्राफी करू नका, नाहीतर शहाजहां रागावतील। तर फ्रेंड्स, ताजमहालचं खरं सौंदर्य हे फक्त त्याच्या रूपात नाही, ते लपलेलं आहे त्याच्या मागच्या कथेमध्ये, त्याच्यात असलेल्या भावनामध्ये। तर सम्राट शहाजहानची लाडकी पत्नी मुमताज महल त्यांच्या 14व्या बाळंतपणातच मरण पावली आणि शहाजहानचं हृदय अक्षरशः तुटलं आणि त्या दुःखातूनच जन्म झाला ताजमहालचा। तर शुद्ध संगमरवरामध्ये उभारलेली ही वास्तू 28 प्रकारच्या मौल्यवान दगडाने सजवलेली आहे, जसे की लाल कार्नेलियन, नीलम, जेड, लाजवळ आणि हे सगळं पेट्राड्युरा नावाच्या तंत्रज्ञानाने कोरले गेलं आहे बरं का। प्रत्येक कोरीव कामात एक युनिक फुलांचं डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल आणि आश्चर्य म्हणजे ताजमहालात कुठलाही पुन्हा न येणारा डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल, प्रत्येक वेळी वेगळी डिझाईन। आणि इतकंच नाही, ताजमहालची रचना इतकी अचूक आहे की जरी भूकंप आला तरी मिनार्स मुख्य गुमट्याच्या उलट दिशेने झुकतील आणि जेणेकरून मुख्य इमारतीला काहीच इजा होणार नाही। आणि एक अत्यंत सुंदर गोष्ट म्हणजे ताजमहाल दिवसा प्रकाशानुसार बदलतो बरं का। म्हणजे सकाळी तो गुलाबी दिसतो, दुपारी दुधासारखा शुभ्र आणि चंद्रप्रकाशात म्हणजे इव्हिनिंगच्या नंतर एकदम चंदेरी। तर प्रत्येक रंग जणू मुमताजच्या आठवणीसारखाच, शहाजहानच्या मनात रोज बदलणारा पण कधीही न हरवणारा। भारी आहे ना। आता आपण जात आहे मेहमानखान्याला। इथं मेहमानखाना बरोबर ताजमहालच्या
आपण जेव्हा स्पेशल ठिकाणी जातो किंवा अशा वेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळी प्रत्येकाचीच क्रिएटिव्हिटी बाहेर पडत असते. तसंच आम्ही ताजमहालच्या इथं आलो आहे आणि माझ्या भावाची क्रिएटिव्हिटी बाहेर पडते. किती छान त्यांचे फोटोशूट सुरू आहे यांचं. सुंदरशी नजरांना समोर. तर फ्रेंड्स, ताजमहाल पाहताना पर्सनली मला तरी जाणवलं की काही गोष्टी ह्या बघण्यासाठी नसतात, त्या प्रत्यक्षात अनुभवण्यासाठीच असतात. प्रेम, इतिहास आणि वास्तुकलेचं सुंदर संगम असलेलं हे ठिकाण माझ्या आयुष्यातलं एक अविस्मरणीय क्षण ठरल्यासारखं झालंय. आणि हो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब चॅनेलला करा, कारण पुढे खूप काही खास आणि अप्रतिम तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाते ताजमहालच्याच अगदी जवळ असलेला लाल महाल किल्ल्यावरती. तिथं खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारा इतिहास आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि तुम्हाला ऐकायलाही आवडेल. तोपर्यंत काळजी घ्या, स्टे ट्यून्ड आणि जय हिंद.